मंडळी चला तर आज आपण बनवणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने रवा बेसनाचे बिना पाकाचे लाडू। कारण पाक म्हटलं की पाक बिघडण्याचं टेन्शन येतं, पण या लाडूमध्ये अजिबात पाक बनवायचं टेन्शन नाही आहे। बिना पाकाचे हे मस्त तोंडात टाकताच विरघळणारे लाडू तयार होतात। तर यासाठी मी कढईमध्ये 3 चमचे तूप घालून 1 वाटी बारीक रवा मस्त मंद गॅसवरती छान 14 ते 15 मिनिटं भाजून घेतला आहे बदामी रंग येईपर्यंत। त्यानंतर त्याच कढईमध्ये आपण 2 वाटी बेसनसुद्धा भाजून घेणार आहोत। बेसन आपल्याला तूप न घालताच कोरडंच भाजून घ्यायचे म्हणजे हात दुखून येत नाही। आणि छान बेसनही 15 ते 20 मिनिटं भाजत आलं की मग त्याच्यामध्ये सगळ्यात शेवटी तूप घालायचं। बेसनाचाही रंग मस्तपैकी खरपूस इथे बदामी झालेला आहे। त्यानंतर आपण याच्यामध्ये 1 चमचा भरून दूध घातलंय। दूध घातल्यामुळे आपले लाडू मस्त रवाळ तयार होतात। त्यानंतर भाजलेला रवा याच्यामध्ये घालायचा आहे आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये पिठी साखर घालून व्यवस्थितपणे सगळं साहित्य मिक्स करून घेऊया। गॅसची फ्लेम बंद करायची आहे। सगळं साहित्य मिक्स करून आपल्याला हे अर्ध्या तासासाठी असंच झाकून ठेवायचं आहे। हलक्याशा गरम वाफेमध्ये आपली साखर मस्तपैकी बेसनामध्ये आणि रव्यामध्ये मुरते आणि छान एकजीव मिश्रण तयार होतं। आणि जर मिश्रण थोडंसं कोरडं वाटलं तर इथे 1 ते 2 चमचे गरम तूप याच्यामध्ये घालून मिक्स करून लाडू वळू शकता। तर अशा पद्धतीने एकदम झटपट आणि तोंडात टाकताच विरघळणारे असे हे रवा बेसनाचे बिना पाकाचे लाडू तयार होतात। तर यंदाच्या दिवाळीला तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने एकदम सोपे आणि झटपट तयार होणारे रवा बेसनाचे लाडू नक्की करून बघा।